12वीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे। 12वीचा निकाल उद्या दुपारी म्हणजे सोमवारी 1 वाजता जाहीर होणार आहे। या माध्यमातून या संकेतस्थळावर आपण पाहू शकता maharashtra.result.nic.in व hscresult.mkcl.org या संकेतस्थळावर जाऊन तुमचा रिझल्ट पाहू शकता। हा निकाल जाहीर करत असताना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याकडून एक प्रकटन देण्यात आलेले आहे। उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजे इयत्ता 12वी परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2025च्या निकालाबाबत या मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12वी परीक्षेचा निकाल मंडळाच्या विहित कार्यपद्धतीनुसार जाहीर करण्यात येत आहे। त्यांचा तपशीलवार पुढीलपणे देण्यात आलेला आहे। महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक विद्यालयांच्या माध्यमातून पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक या 9 विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12वी परीक्षेचा निकाल खालीलप्रमाणे अधिकृत संकेतस्थळावर सोमवार दिनांक 5/5/2025 रोजी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात येत आहे। त्यासाठीचे अधिकृत संकेतस्थळ खालीलप्रमाणे देण्यात आलेले आहे। https://digiloccer.gov.in mahmhsc.board.in hscresult.mkcl.org result transcriptions.org result navneet.com www.tv9hindi.com educational board exams महाराष्ट्र बोर्ड एग्जाम्स educational india express.com बोर्ड एग्जाम महाराष्ट्र hsc.in त्याचबरोबर www.indiatoday.in एज्युकेशनल टुडे रिझल्ट www.aajtak.in एज्युकेशनल बोर्ड एक्झाम्स रिझल्ट अशा पद्धतीच्या 9 संकेतस्थळ देण्यात आलेले आहे। या संकेतस्थळावर जाऊन डीजी ॲपमध्ये तुमचे गुणपत्रिका संग्रहित करून ठेवण्याची सोय सुद्धा देण्यात आलेली आहे। याच माध्यमातून या महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या 12वीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी दिनांक 1 वाजता जाहीर होणार आहे। याबद्दलचा सदरचे जे काही मार्गदर्शन पत्रिका देण्यात आलेली आहे त्याबद्दलचे डिजिलॉकर छायांकित उत्तरपत्रिका त्याचबरोबर अशा विविध प्रकारच्या ज्या काही तुमच्यासाठी कुठल्या विषयासाठी किती गुण मिळालेले आहेत हे पूर्ण पडताळणी करण्यासाठी डिजिलॉकरमध्ये तुमची गुणपत्रिका सुरक्षित ठेवण्यासाठी या संकेतस्थळावर अशा पद्धतीने ही माहिती देण्यात आलेली आहे आणि त्या संकेतस्थळावर जाऊन तुमचे रिझल्ट तुम्ही स्वतःच्या पद्धतीने मोबाईलवरती किंवा ऑनलाईन पद्धतीने स्वतः पाहू शकता। धन्यवाद। थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न केलेलो आहोत। पुन्हा एकदा तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। धन्यवाद।